माझ्याकडे हा नवीन डिव्हाइस आहे, पण तो कसा वापरायचा मला हे कळतच नाहीये. मला माझ्या मूलभूत कार्याबद्दल समजावून सांगशील का? माझ्याकडे हा नवीन डिव्हाइस आहे, पण तो कसा वापरायचा हेच मला कळत नाहीये. मला याच्या मूलभूत कार्याबद्दल समजावून सांगशील का? नक्कीच. स्मार्टफोन आणि टॅबलेट्स अतिशय उपयुक्त असतात जर त्यांचा योग्य वापर करायला शिकलात. मी तुला बेसिक समजावून सांगते. स्मार्टफोन आणि टॅबलेट्स खूप शक्तिशाली उपकरणं आहेत जी अनेक गोष्टी करू शकतात. त्यांच्या मूलभूत कार्यांवर नजर टाकूया. हे लहान चित्र आयकॉन्स म्हणून ओळखले जातात. प्रत्येक आयकॉन एका ॲपचे प्रतिनिधित्व करते, जसे की संदेश पाठवणे किंवा गेम खेळणे. फोन ॲप कॉल करण्यासाठी फोन आयकॉनवर टॅप करायचं. तुम्ही नंबर डायल करू शकता किंवा कॉन्टॅक्ट निवडू शकता. मेसेज ॲप तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मजकूर पाठवण्यासाठी हा ॲप वापरायचा. फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा ॲप उघडायचा. फोटो काढण्यासाठी शटर बटनावर टॅप करायचं. कॅमेरा बदलणं, इंटरनेटशी कनेक्ट होणं, वायफाय कनेक्शन, डेटाचा वापर न करता इंटरनेट वापरण्यासाठी वायफाय नेटवर्कला कनेक्ट करायचं. मोबाईल डेटा जर वायफाय उपलब्ध नसेल तर तुम्ही कनेक्ट राहण्यासाठी मोबाईल डेटाचा वापर करू शकता. सर्च बारवर टॅप करायचं आणि तुम्हाला पाहिजे असलेला ॲप टाईप करायचा. ब्राईटनेस किंवा व्हॉल्यूम, स्क्रीन ब्राईटनेस किंवा व्हॉल्यूम तुम्हाला हवे तसे सेट करायचे. एअरप्लेन मोड, सर्व वायरलेस कनेक्शन डिसेबल करण्यासाठी एअरप्लेन मोड चालू करायचा. आता प्रत्यक्ष वापरण्याची उदाहरणं. चला एक उदाहरण करून पाहूया. समजा तुम्हाला सेल्फी काढून मित्राला पाठवायचं असेल तर काय करायचं? कॅमेरा ॲप उघडायचा. कॅमेरा आयकॉनवर टॅप करायचं. फ्रंट कॅमेरा निवडायचा म्हणजे कॅमेरा स्विच आयकॉनवर टॅप करायचं. आता फोटो काढायचा म्हणजे शटर बटन दाबायचं. फोटो शेअर करायचा. शेअर आयकॉनवर टॅप करायचा आणि मित्राला कॉन्टॅक्ट निवडायचा. सोपं आहे ना? वा, हे किती सोपं वाटतंय. या डिव्हाइसने किती गोष्टी करता येतात. अगदी बरोबर. स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्स खूप उपयुक्त साधनं आहेत. एक्सप्लोर करत राहायचं. खूप धन्यवाद. मला याच्या आणखी वैशिष्ट्याचा शोध घेण्याची खूप उत्सुकता आहे.